हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी आले नवसारी येथील स्वामीनारायण मंदिर गोधाम इकडे. सो चला तर बघूया आता ही प्लेस आपण एक्सप्लोर करूया कशी आहे. हे मंदिरामध्ये 3 पार्ट आहेत. सो तिकीट आहे इकडे. मी फर्स्ट पार्ट जे आहे ते मंदिराचं दर्शन आणि सेकंड पार्ट आहे जे तिकडे अम्युजमेंट पार्क आहे, बर्ड्स पार्क आहे, नॅशनल पार्क आहे, खूप सारे गोष्टी आहेत, थीम पार्क वगैरे. आणि थर्डमध्ये आहे स्विमिंग पूल. सो मी जो फर्स्ट पार्ट आहे तेच घेतलं आहे. त्याचं तिकीट होतं 30 रुपीज आणि बाकीच्याचं आहे पार्ट 2चं आहे 100 रुपीज. सो चला तर. खूप असं मोठं आणि भव्य असं मंदिर आहे. प्रथमच आता आपल्या श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती दिसते. ह्या सगळ्या तुम्ही बघू शकतात. योगाचे प्रकार आहेत वेगवेगळे. आपण पुढे जाऊया श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये. खूपच मस्त प्लेस आहे. त्याने मी दुपारी होते कारण खूप कडक ऊन होतं. म्हणजे जागोजागी छत्र्या गेलेल्या आहेत तिकडे. खूपच सुंदर आहे आणि हे फाउंटन हे खूपच भारी आहे. प्लेस तुम्ही बघू शकतात. एक कळशाच्या शेपचं जे मंदिर आहे ते खूपच आकर्षक वाटत होतं मला आणि माझं कोण लक्ष वेधून घेतलं. खूप मोठी प्लेस आहे इकडे. जर तुम्ही पार्ट 2 मध्ये पण जायला गेलात ना तर तुम्ही 2 ते 3 तास तुमचे आरामात निघून जातील. म्हणजे मी इकडची मंदिराची नक्षीकाम खूपच सुंदर. हा मोरही तुम्ही बघू शकतात. हे वरचं जे नक्षीकाम आहे मंदिरामधलं बघा, खूपच सुंदर होतं. या मंदिरामधून निघायची इच्छाच होत नव्हती माझी तर. म्हणजे खूपच सुंदर, म्हणजे खूपच प्रसन्न वाटतं. हे गार्डन्स वगैरे त्यांची केलेले खूप वेल मेंटेन आहेत. तुम्ही बघू शकतात. म्हणजे कचरा इकडे जरा सुद्धा दिसून नये. खूप अशी स्वच्छता आहे इकडे. श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आणि इकडे लहान मुलांसाठी असं गार्डन सुद्धा. आणि गार्डन हे खूप अमेझिंग होतं. म्हणजे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे झोपाळे होते. म्हणजे ते म्हणजे अमेझिंग. मी फर्स्ट टाइम बघत होती. हे एकदम असे युनिक होते. म्हणजे खूप सारे प्रकार आहेत आणि इकडे मोठी या गार्डनमध्ये बसू शकतात त्या पाळण्यामध्ये. म्हणजे खूपच भारी वाटतंय. आम्ही पण खूप एन्जॉय केला हा पाळणा. तुम्ही बघू शकता झोपाळा कसा आहे. हा खूपच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे डिफरंट टाईप आहे. तेवढं मी पहिल्यांदाच बघितले, सिरियसली सांगते. सो हे पण फ्री ऑफ कॉस्ट होतं. म्हणजे 30 रुपीच्या तिकीटमध्ये इन्क्लूड होतं. एक्स्ट्रा चार्जेस नव्हते काही. आणि हे तिकडे मागे अम्युजमेंट पार्क आहे. ते तिकडे मला जाता नाही आलं कारण की आमच्याकडे टाईम खूप कमी होता. कारण की मला परत पालघरला सुद्धा जायचं आहे. सो आता मी आले तिथल बीच आणि मी तिथल बीचवरच्या स्वामीनारायण टेम्पलमध्ये जाणार आहे. तिथल बीचवरून 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे श्री स्वामीनारायण मंदिर. चला, हा तिथल बीच खूप सुंदर आहे. डानो बीच सारखं. गर्दी तर होतीच. एक क्राऊड होतं. आम्हाला जास्त थांबता येणार नव्हतं कारण की आम्हाला अजून 100 किलोमीटरची जर्नी आम्हाला करायची होती घरी जाण्यासाठी. त्यामुळे आता वाजले संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही तिथल बीचला पोचलेलो आहोत. आणि आता आम्ही जी लास्ट प्लेस आहे व्हिजिट करायची श्री स्वामीनारायण मंदिर. म्हणजे सुंदर असा तिथल बीच. हा कोस्टल रोड तुम्ही बघू शकता तिकडचा खूपच मस्त आहे. आणि तिथल बीच सुद्धा गुजरातमध्येच आहे. आता हे गुजरातमध्ये 2 स्वामीनारायण टेम्पल. ही प्लेस पण तिथल बीच पण वलसाडपासून 13 किलोमीटर आहे. तुम्ही वलसाडला तुम्ही ह्या प्लेसेस नक्की मिस नका करू आणि या प्लेसला नक्की व्हिजिट करा. आणि जे फर्स्टवाला पण जे स्टार्टिंगला जे गोधाम बघितलं ते नवसारीच्या बाजूला आहे. आणि स्वामीनारायण मंदिर हेही खूप सुंदर आहे. असं बीचला लागून हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे आणि संध्याकाळचे वेगळे सुंदर असा सनसेट झाला दिसतोय. बघू शकता. कार पार्किंग ही किती स्पेस आहे कार पार्किंगसाठी. आणि आमची कार बाहेर पार्क केली आणि आम्हाला चालत यावं लागलं. आता बघू शकता खूप सनसेटचे दृश्य आणि मंदिर खूपच भारी वाटतंय. आणि मंदिराचं नक्षीकाम वगैरे खूपच म्हणजे असं मस्त असं निवांत बसून राहू शकतात तुम्ही.
ही प्लेस दमणवरून पण जवळ आहे, 20-30 किलोमीटर आहे. जर तुम्ही दमण बीचला आलात ते तुम्ही ह्या प्लेसला तुम्ही येऊ शकता. तर खूपच मस्त वाटलं आणि सनसेटचा नजारा तर एक नंबर. जर तुम्ही कधी गुजरातला आलात तर ह्या प्लेस तुम्ही नक्की विजिट करा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. चला बाय बाय. आता भेटूया न्यू व्लॉगमध्ये. चला तर हा इकडचा तिथल बीच सुंदर असा. चला बाय बाय.